जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या अनेक दुचाकी, चारचाकी तसेच इतर वाहनं वर्षानुवर्ष उभी असल्याचं दिसून येतंय। अनेक वाहनांची अवस्था जीर्ण झाली असून त्यामुळे पार्किंगची मोठी जागा व्यापली गेली। याशिवाय काही शासकीय वाहनंही वापराविना धूळ खात पडल्याचं दिसतंय। पार्किंग शेडची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी पत्रे तुटलेले आहेत। परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झालाय। तर या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या परिसरात या ट्रका लागल्या त्या वाळूच्या, तर इथे शासकीय पार्किंग आहे। ते शासकीय पार्किंगला जागा नाही आहे। उलट जे शासकीय लोक आहेत तेच बाहेर गाडी लावत आहे, कोणी तिकडे लावते, पत्रकारांना बंदीमध्ये जाणं। तर हे आमची एवढी विनंती आहे की हे जे गाड्या लावलेल्या आहेत ट्रका, याला दुसरीकडे शासनाने स्थलांतर करायला पाहिजे, ते दुसरीकडे जागा द्यायला पाहिजे, तिथं लावण्यास सक्त मनाई केली पाहिजे। जप्त वाहनांचा आणि साहित्याचा तातडीने योग्य निपटारा करून पार्किंग व्यवस्था सुरळीत करावी, तसेच नागरिकांना सुरक्षित आणि पुरेशी पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। नितीन चंद्र मोरे, आपलं नाशिक।